भयंकर इन्सल्ट, स्थळ अर्थात पुणे. भिकारी, साहब भूक लगी है साहब, 5 रुपये दे दो. पुणेकर भिकाऱ्याला म्हणतो 100 रुपयाची नोट आहे, 95 रुपये सुट्टे आहेत का? भिकारी म्हणतो हा साहब हे हे. त्याच्यावर पुणेकर म्हणतो मग ते खर्च कर आधी. धन्यवाद पुणेकर. तुम्हाला माहितीये भारतीयांना विमानामध्ये जास्त दारू प्यायला का देत नाही? वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांच्या 4-5 ग्लास झाल्यानंतरच्या प्रतिक्रिया ऐका. इंग्लंड, आय वॉन्ट टू स्लीप नाव. अमेरिका, आय वॉन्ट टू वर्क ऑन इंटरनेट नाव. जर्मनी, आय वॉन्ट टू वॉच मूवीज नाव. अँड चीन, आय वॉन्ट टू लिसन म्युझिक नाव. आणि भारतीय, आता मी विमान चालवणार. नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण होतं. ते घटस्फोट घ्यायला कोर्टात जातात. कोर्टात जज त्यांना विचारतात की आता बघा तुम्हाला 3 मुलं आहेत, त्यांची वाटणी तुम्ही कशी करणार? त्यावर ते नवरा बायको विचार करतात, चर्चा करतात आणि जज साहेबांना म्हणतात ठीक आहे साहेब, आम्ही एक काम करतो, पुढच्या वर्षी आणखीन एक मुलगा घेऊन येतो. 1 मिनिट हसू नका. गमतीची गोष्ट अशी आहे की 9 महिन्यांनी त्यांना जुळं झालंय. पुणे जसं विद्येचं माहेर घर आहे तसं ते विनोदांचंही माहेर घर आहे. असेच 2 पुणेकर सदाशिव पेठेत भांडत होते, लिमये आणि जोशी. लिमये जोशींना म्हणतात जर तू जास्त बोललास तर मी तुझे 32 दात पाडीन. त्यावर जोशी लिमयेंना म्हणतात जर तू मला हात लावलास तर मी तुझे 64 दात पाडीन. त्यावर चितळे कुत्सित हसतात आणि म्हणतात अहो जोशी, दात तर आपले 32च असतात ना. त्यावर जोशी चितळेंना म्हणतात मला वाटलंच होतं तू मध्ये मध्ये चोंबडेपणा करणार म्हणून मी तुझेही दात मोजून ठेवलेत हो. दुनियेत सगळ्यात मोठी आणि खतरनाक जादू कुठे होते माहिती तुम्हाला? ब्युटी पार्लर मध्ये. कारण आज जाते कोणीतरी एक आणि बाहेर येते कोणीतरी भलतीच. पटतंय ना? बायको आपल्या नवऱ्याला माहेरवरून फोन करते आणि नवऱ्याला विचारते काय हो कसे आहात तुम्ही? नवरा म्हणतो काही नाही मजेत मस्त. का ग? काही नाही, तुम्हाला माझी आठवणी येते की नाही हो? आणि आठवण आली की तुम्ही काय करता हो? त्यावर नवरा म्हणतो काही नाही, आईस्क्रीम खातो, दुधाचा चहा करून पितो, शेंगदाणे खातो. पण काय ग, तुला माझी आठवण आली की तू काय करतेस? काही नाही. बायको म्हणते मलाही तुमची आठवण आली की मी सिगरेट पिते, गुटखा खाते आणि वाटलंच तर 2 पेग लावते. नवरा अजून कोमाते. मास्तरांनी मुलांना वर्गामध्ये प्रश्न विचारला, त्याने भांडी घासली आणि त्याला भांडी घासावी लागली या वाक्यामध्ये काय फरक आहे बरं? त्यावर बंड्याने हात वर केला आणि उत्तर दिलं मास्तर, पहिल्या वाक्यातला जो कर्ता आहे ना तो अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यातला जो कर्ता आहे ना तो विवाहित आहे. मास्तरांचे डोळे भरून आले हो. काय मग कशी वाटली आमची विनोदाची मिसळ? चटकदार ना? तर मग भेटूयात आपल्या पुढच्या भागात नवीन विनोदांसह. कॉमेडीची मिसळ तर्री मारून.